लोकप्रिय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आहे तो गोबेल्सचा प्रचार दिसतोय मला। सकाळची व्याख्यानं एवढी मनावर परिणाम करून घेऊ नका। फार मोठा वैचारिक प्रॉब्लेम होईल खरंच जर का तुम्हाला वाटायला लागलं तर ते तो आमच्या 1000 कार्यकर्त्यांना तुम्ही वाटून घ्या आणि भेटा 10-100 जणांना। काही कोणाचा मोरल डाऊन झालेला नाहीये। सगळी सूत्र निवडणुकीची शिंदे साहेबांच्या आणि पक्षाच्या नेते मंडळींच्या हातामध्ये आहे। सर्व गोष्टींची माहिती घेऊन निर्णय झालेले आहेत। कुठल्याही बाबतीमध्ये जो माणूस एका जिल्ह्यामध्ये 25-25 वेळा जाऊन येतात त्यावेळेला त्यांना बरेचसे कानापर्यंत आणि डोळ्यांपर्यंत माहिती देणाऱ्या यंत्रणाही असतात मुख्यमंत्र्यांकडे। हे पण आपण ध्यानामध्ये ठेवा। आणि मित्र पक्षामुळे कट झाला का कशामुळे कट झाला काय झालं, राजकारणामध्ये यश हे यशासारखं स्वच्छ आणि धवल असतं आणि अपयश किंवा नकारात्मक निर्णय जो असतो त्याच्यात आपण कुणीतरी बळी द्यायला माणूस शोधत असतो। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारने विचार करण्यापेक्षा माननीय एकनाथजी शिंदे यांचा निर्णय त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन जे घेतलेले आहेत त्याच्यात आपण असं बोलताना म्हणालात की हेमंत गोडसे अजून ज्या जागा जाहीरच झाल्या नाहीयेत त्याबद्दल सुद्धा मीडिया अशा पद्धतीने बोलतो की जो जणू काही निर्णयच झालेला आहे। तर मला असं वाटतं तुम्ही तरी वस्तुस्थिती बघून जोपर्यंत कुठली जागा जाहीर होत नाही पक्षांच्याकडून तोपर्यंत तुम्ही त्याच्या आधाराने पुढची गणितं मांडू नयेत असं मला वाटतं। आज कुणाला किती जागा वाढलेल्या वाटत असतील पण निवडणुकीचा निकाल येईल 4 जूनला त्यावेळेला वजाबाकीत असणाऱ्या उणे अंश तापमान असणाऱ्या गारठलेल्या जागा देऊन स्वतःचं कोण समाधान करून घेत असेल तर ते 4 जून पर्यंत क्षणजीवी समाधान आहे असं मला वाटतं। तुमचा शिवसेनेचा नाशिकच्या जागेवरती दावा कायम असणार आहे। हेमंत गोडसे वारंवार मुख्यमंत्र्यांना भेटतात। हक्काची जागा आहे, हक्काच्या जागेसाठी एवढे दिवस भांडावं लागतंय आणि शिवसेनेचं जागा वाटप दिल्लीमध्ये होत आहे। वारंवार मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये शॉर्ट प्रश्न तुमचा दावा कायम असणार आहे त्या जागेवरती, तो आत्मविश्वास आहे तुम्हाला की नाही ती जागा शिवसेनेला मिळेल? हो, आता आत्मविश्वास जर का नसता तर अशी चर्चाच झाली नसती ना। आम्ही जर का दावा सोडून दिला असता तर मग ती दारं फुटली असते प्रचाराचे जे आहे ते। त्यामुळे आमचं म्हणणं जे आहे ते मांडलं गेलेलं आहे, चर्चा चालू आहे त्याच्यावरती जे आहे ते। आणि दुसरं महत्त्वाचं